साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा. मित्रांनो, हीच ती डिफेंडर गाडी ज्या गाडी संदर्भात अनेक आरोप सध्या होत आहेत सोशल मीडियावर. आणि ही गाडी मनोज जरांगे पाटील जे आता मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत, इकडे आता सध्या ते कराड परिसरामध्ये आहेत. आणि इथे आता त्यांची थोड्या वेळाने पुढच्या यात्रेसाठी सुरुवात होणार आहे. पण हीच ती डिफेंडर गाडी आहे ज्या गाडीवर सोशल मीडियावर आरोप होत आहेत की ही गाडी दिली कुणी. साधारणतः 2 कोटी रुपये किंमत आहे या गाडीची असं म्हटलं जातं. आणि त्यांच्याच एका कार्यकर्त्याने त्यांना ही गाडी दिलेली आहे असाही खुलासा करण्यात आला आहे. तर जेव्हापासून सोशल मीडियावर ही गाडी गाजते, या गाडीचा गवगवा सुरू आहे, तेव्हापासून या गाडीची क्रेज इतकी वाढलेली आहे की आज जे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होत आहेत ते सगळे कार्यकर्ते या आंदोलनाच्या निमित्तानं जे इथं आलेले कार्यकर्ते आहेत ते या गाडीसोबत आपलं फोटो सेशन करतायत, या गाडीसोबत फोटो काढतायत, काही बाईट्स करतायत, ब्लॉगर्स काही आपले ब्लॉग करतायत. अशी ही गाडी या दौऱ्यामध्ये तितकीच गाजते आहे. साधारणपणे आता या गाडीला ज्या पद्धतीनं फुलांची सजावट करण्यात येते, त्यानंतर अनेक कार्यकर्ते याची काळजी घेताना दिसत आहेत की जेव्हापासून ह्या गाडीचं सोशल मीडियावर हे सगळे आरोप होत आहेत तेव्हापासून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि जवळजवळ या आंदोलनामध्ये असलेले सर्वच कार्यकर्ते रोज सकाळी या गाडीसोबत आपलं फोटो सेशन करताना, काही बाईट्स देताना दिसत आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्या पण आघाडीवर आहेत आणि सर्वच जण आघाडीवर आहेत. जसं अगदी सगळ्याच गोष्टीमध्ये आपण बघतोय की जेव्हा आंदोलनाचा पहिला दिवस सुरू होतो तेव्हा अशा पद्धतीनं कार्यकर्ते घोषणाबाजी करत असतात. घोषणा दिल्यानंतर ते सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन अनेक ठिकाणी आपापल्या भागामध्ये आपल्या आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तो मेसेज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतात, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देत असतात. आणि या सगळ्या गोष्टीमधनं ही आता संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगेंची जी ख्याती झालेली आहे, त्यांचं जे आंदोलन आहे, हे आंदोलन आता कराडमधनं पाटण तालुका, त्यानंतर सातारा अशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रातनं पुढं सरकत आहे. आपण बघतो इथं काही कार्यकर्ते, उत्साही कार्यकर्ते इथं गाडी समवेत आपला फोटो घेत आहेत, व्हिडिओ करतायत. काय आपलं नाव, कुठून आला आपण? मी सुशील भांडवलकर, बीड जिल्हा आहे माझा. बीड जिल्ह्यात बीडच तालुका आहे, तिथं देवरीचवाडी गाव आहे छोटंसं. तर आम्ही पाटलाच्या ताफ्यात आहेत. पाटलाच्या ताफ्यात आज कराडला आमचा मुक्काम होता. हा, तर ही गाडी जी डिफेंडर गाडी, ती असं कळलं की एका मराठा सेवकाने पाटलाला बसायसाठी दिली. ते त्यांनी नवी गाडी घेतलेली, 1,97,00,000 अशी किंमत सांगतात त्या गाडीची. तर ही गाडी त्या व्यक्तीला देवाला न नेता त्या माणसाने जरांगे पाटील हेच मराठीचे देव आहेत म्हणून त्या देवाला मी ह्या गाडीत बसवणार अशी विनंती केली आणि पाटलाला बसवायला लावलं. आणि पाटलाच्या दौऱ्यात पाटला या गाडी डिफेंडर या गाडीमध्ये फिरत आहेत. दादा, तुमचं काय नाव? माणिक वायभट. तुम्ही वाटतं दादांच्या समोर हो, समोरच समोरच राहतो. अच्छा अच्छा. हा, 30-35 वर्षापासून आमचे रोजचे संबंध आहेत. त्यांच्या आंदोलनासंदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही, आंदोलन तर पाटलांनी निस्वार्थ केलंय. त्याच्यासारखं स्वार्थ कुणी असं म्हणजे भयानक परिस्थिती होती तरी त्यांनी लढा कायम सुरू ठेवला. भयानक परिस्थिती होती, घरचे काही नव्हतं, घरी असं इतकं वाईट जीवन जगलेले पाठीमागचं आम्हाला अनुभव आहे. खायला अन्न नव्हतं, घरात घर नव्हतं, राहायला चिपर नव्हतं, काही नव्हतं. इतकी वाईट परिस्थिती त्यांनी दिवस काढलेले आहेत, आम्ही डोळ्याने बघितलेले आहेत. घरी साधं बाथरूम सुद्धा नव्हतं सर, इतकं वाईट. आणि बांडगू काही बी नाव ठेवते पाटलाला, काय बोलावं ह्यांच्या पुढं? हा, अरे कुठं बोलावं, काय बोलावं? त्याची परिस्थिती, आम्ही शेजारी आहेत ना. आम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला नसेल माहिती. आम्ही 30-35-40 वर्ष काय काय म्हणजे या आंदोलनात ते सहभागी झाल्यानंतर त्यांना काय काय सहन करावं लागलं आतापर्यंत? नाही, आज ती लोक भलते सोडे सरकारने सोडे, आणि संघटनेचे लोक त्यांच्या अंगावर येते, किती काय बोलते ते खालच्या थराला जाऊन. पण पाटील भेट नाही कोणाला, अजिबात लपकत नाही, निस्वार्थ न काहीच नाही ना. डागच नाही गाड्याला तर काय भ्यायचं संबंध कोणाला? हा, ज्याला डाग असतो ते मान खाली जग घालून जगत होतो. त्यांचा जो तिथला दिनक्रम होता, गावात तुम्ही घरासमोर राहता,
तो दिनक्रम आणि आता आंदोलनातला त्यात काही फरक वाटतो? काही बदल नाही, काही नाही. आलेला आम्हाला बी तिथं रोज असलो तरी भेटले की काय चाललंय काय नाही विचारते, काही बदल इतका बी बदल नाही झाला अजून त्यांच्यात. जे आहे ती बसा या उठा सकाळी राम घालते सगळ्याला भेटते तर. पण ते ह्या आंदोलनामध्ये इतक्या उत्साहानं, इतक्या एनर्जीनं किंवा आत्मविश्वासानं सगळी वाटचाल करतायत, सगळ्या लोकांशी बोलतायत, प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. हा आत्मविश्वास त्यांच्याकडे येण्याचं कारण काय? हे जनतेचा पाठिंबा. जनतेने इतकं पाठिंबा दिला की ते अति प्रेम केलं, अति त्याच्या मापत नाही. त्यांनी घरदार बघत नाहीत, माझी जनताच ही माझी लेकरं बाळ म्हणते. ह्याच्या पलीकडे त्यांना काही सुचत नाही. आज बी कोणी येऊन बघा लय असे बोलत आहेत ना भांडवळ, काय परिस्थिती आहे घरी, काय बघत नाहीत लोक. येऊन तिकडं मीडियावर बोलत येतात आणि जोडी देतं प्रसिद्धीसाठी. काय खरंय हा, कुठं टर्न करावं काय करावं, खरं ऍक्च्युली तर बघायला पाहिजे ना येऊन. हा, त्यांची परिस्थिती आज बी काय, पण लोक काय इकडं बोलत येतात देतात पुढे सोडून. आपण हे सांगताना तुमचे डोळे पाणावले. हा, आम्ही बघितलेलं हो, आम्हाला वाईट वाटतं. हा, पाठीमागचे दिवस आम्हाला आठवत येत ना. हा, काय परिस्थिती काढली पाटलाने, कसे जीवन जगले. हा, आज तर कोणी उदं उदं करीन, पण आम्ही समोर राहिलोच ना, त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटतं हो. हा, लय वाईट दिवस काढलेले तर. तर हे कार्यकर्त्यांच्या ह्या तळमळीच्या भावना होत्या की ज्यांनी घरासमोर त्यांच्या राहणारे हे दादा आहेत आणि हे सांगतात की किती अडचणीतनं त्यांनी हे सगळे दिवस काढलेत आणि या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर सुद्धा त्यांना किती त्रास झाला हेही त्यांनी सांगितलं. आणि या सगळ्या टीकेमुळं किंवा या सगळ्या हे जे काही सोशल मीडियावर त्यांच्यावर सुरू आहे त्याच्यामुळे तेही व्यतीत झालेले आपल्याला दिसत आहेत. साप्ताहिक गेम चेंजर, आवाज जनतेचा, ध्यास सत्याचा.